पुण्यातील गणेश काळे हत्या प्रकरणातील धक्कादायक सीसीटीव्ही. पुण्यात 1 नोव्हेंबरला दुपारी 32 वर्षाच्या तरुणाची हत्या झाली. रस्त्यावर वर्दळ असताना गजबजलेल्या ठिकाणी भर दिवसा ही हत्या करण्यात आली आहे. खडी मशीन चौकातून सासवडकडे जाणाऱ्या बोगदेव घाटातील रस्त्यावर असलेल्या पेट्रोल पंपासमोरच ही हत्या करण्यात आली आहे. हत्येचा सीसीटीव्ही व्हायरल झालाय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. गणेश काळेची हत्या आंदेकर कोमकर टोळी युद्धातून झाली आहे. वनराज आंदेकरच्या खुनातील आरोपी समीर काळेचा गणेश काळे हा सख्खा भाऊ. दुपारी 3:30च्या सुमारास गणेश रिक्षा घेऊन खडी मशीन चौकाच्या दिशेने निघाला होता. त्याचवेळी 2 बाईकवरून काही जण त्याचा पाठलाग करत आले. चौघांनी जवळून गणेश काळेवर गोळ्या झाडल्या. 4 राऊंड फायर करण्यात आले. गणेश हा येवलेवाडीत राहत होता. तो खडी मशीन चौकाकडे येत होता. पेट्रोल पंपाजवळ गणेशची रिक्षा अडवली गेली. अचानक हल्ला झाल्यामुळे गणेशला काहीच करता आलं नाही. काही कळायच्या आतच गणेशवर 4 गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय. हा सीसीटीव्ही पुण्यातल्या गँग वॉरविषयी खूप काही सांगून जातोय.